श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो. कोणता स्टॉक आहे ते तर बघूया, पण मागच्या स्टॉकचे रिझल्ट सुद्धा त्यासोबतच पाहूया. मागे आपण लेटेस्ट स्टॉक दिला होता स्पार्क लिमिटेड, म्हणजेच सन फार्मा ऍडव्हान्स रिसर्च कंपनी लिमिटेड. या स्टॉक मध्ये आपल्याला स्टडी पर्पज दिला होता. या स्टॉक मध्ये 350च्या जवळ बाइंग झालेली आहे. 384चा हाय सुद्धा या स्टॉकने केलेला आहे फक्त 3 दिवसामध्ये. 9.70% ची मुवमेंट स्पार्क या स्टॉकने दिलेली आहे. कोण घेतला होता, कुणाला प्रॉफिट झाला, नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा. आता याचे अपडेट आणि जर समजा इंट्राडेचा एखादा स्टॉक लाईव्ह मार्केटमध्ये जर स्टॉक द्यायचे असतील तर ते तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्राम वर भेटतील. म्हणजे जो आपला ग्रुप आहे एसपी स्विंग ट्रेडर, याच्यावर तुम्हाला फ्री स्टॉक, इंट्राडे स्टॉक किंवा मग लॉंग टर्म साठी सुद्धा स्टॉक भेटतात, प्लस अपडेट सुद्धा भेटत असतात. त्यासाठी हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, म्हणजे तुम्हाला हे बाकी अपडेट सुद्धा याच्यावर भेटून जातील. आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता टेलिग्राम वर जाऊन एसपी स्विंग ट्रेडर. ठीक आहे, सो हा ग्रुप पण तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. आता आजचा कोणता स्टॉक आहे पाहूया. आजच्या स्टॉकचं जे नाव आहे ते आहे चेम बॉन्ड केमिकल्स लिमिटेड. या स्टॉक मध्ये चांगली रिकव्हरी पाहायला भेटते आणि याच्यात आपल्याला लवकरच 530 540चं टार्गेट भेटू शकतं. सध्या 490 ला चालू आहे स्टॉक. ठीक आहे, सध्या तर आपण चांगले स्टॉक लो लेवलला घेतलेत, कारण सध्याचं मार्केट बाईंग साठी चांगलं आहे, कारण डाऊन आलेलं होतं. ठीक आहे, थोडंफार कव्हर पण झालेलं आहे. सो लो लेवलला जेवढे स्टॉक भेटते तेवढे तुमच्या कॅपिटल नुसार त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता या स्टॉक मध्ये आपली बाईंग काय असेल, कुठे बाय करायचे आणि कुठे आपल्याला स्टॉप लॉस टार्गेट लावायचे ते पण आपण इथे डिस्कस करूया. स्टॉकचं नाव चेम बॉन्ड केमिकल्स, देन याची बाईंग असेल नियर 485 490, 485 490 या रेंज मध्ये हा स्टॉक भेटू शकतो. सो या रेंज मध्येच आपल्याला बाय करायचंय. ठीक आहे, तर हा स्टॉक थोडाफार खाली आपल्याला भेटू शकतो. आणि याच्यामध्ये जे स्टॉप लॉस आहे तो असेल शॉर्ट टर्म स्टॉप लॉस, म्हणजे तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नाहीये, 470चा घ्या. आणि तुम्ही थोडी रिस्क घेऊ शकता तर 460चा स्टॉप लॉस फायनल असेल. ठीक आहे, आणि जे टार्गेट आहे ते 520 आणि 530च असेल टार्गेट. या प्रकारे या स्टॉक मध्ये आपल्याला बाईंग करायचंय 485 490च्या जवळ, स्टॉप लॉस 470चा, टार्गेट 520 530च. आता या स्टॉक मध्ये डायरेक्ट बाय नका करू. ठीक आहे, याच्यामध्ये तुमची लेवल काय असेल, तुम्हाला काय वाटतं स्टॉक वरी जाईल की नाही हे पण आधी तुम्ही चेक करा. आणि मला सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की हा स्टॉक वाढू शकतो का, तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्या स्टडीनुसार स्टॉक काय झाला पाहिजे ते सुद्धा कमेंट करा. अजून जर काही प्रश्न असेल आणि जर समजा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.